श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये कोणकोणत्या शुभ गोष्टी प्राप्त होणार आहेत आणि त्यामुळे आनंद प्राप्त होणार आहे आणि याचबरोबर नोकरदार वर्ग, व्यापारी वर्ग यांना कोणत्या खास गोष्टींमध्ये यश प्राप्त होणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त शेअर करावा. या महिन्यामध्ये येणाऱ्या सण उत्सवांच्या साठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि राशीकुंडलीप्रमाणे आपण माहिती घेत आहोत, त्यामुळे राशीपत्रिकेतील ग्रहस्थिती कशी आहे ती समजून घेऊयात. कुंभ राशीमध्ये शनी, मीन राशीमध्ये राहू, मेष राशीमध्ये गुरु, कन्या राशीमध्ये केतू, तूळ राशीमध्ये शुक्र, वृश्चिक राशीमध्ये रवी, मंगळ आणि धनु राशीमध्ये बुध अशा प्रकारे गोचर स्थिती लाभलेली आहे. सर्वप्रथम आपण व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता लग्न स्थानावर मंगळ देवांची चतुर्थ दृष्टी येत आहे. यामुळे या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये शत्रू त्रास निर्माण होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीसोबत उद्योग व्यवसायात किंवा नोकरीमध्ये शत्रुत्व निर्माण होऊ शकतं. हा त्रास मोठ्या स्वरूपात होऊ नये, याचा त्रास तुम्हाला जाणवू नये, यासाठी मी या व्हिडिओच्या शेवटी खास उपायसुद्धा तुम्हाला सुचवणार आहे. याबरोबरच रागावरचं नियंत्रण सुटू शकतं आणि एखाद्या व्यक्तीला अपशब्दसुद्धा तुमच्याकडनं जाऊ शकतात. त्यामुळे एवढ्या एका बाबतीमध्ये तुम्हाला काळजी नक्कीच पहिल्या पंधरवड्यात घ्यावी लागणार आहे. याबरोबरच तुम्हाला आनंददायी वातावरणसुद्धा दुसऱ्या पंधरवड्यामध्ये प्राप्त होणार आहे, उपभोगायला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. याबरोबरच धनस्थिती तुमची अतिशय उत्तम राहणार आहे, कारण गुरुदेव हे मेष राशीमधून पराक्रम स्थानातून गोचर करत आहे. जास्तीत जास्त तुमच्याकडनं परिश्रम घडून येतील, कामाचा उरक वाढेल आणि यामुळे तुम्ही नक्कीच आनंदी राहणार आहात. अतिशय कष्ट जरी पडले तरी सुद्धा त्या कामामधनं यश मिळालं, या गोष्टीचं सुख तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. याबरोबर पराक्रम स्थानाचा विचार केला असता पराक्रम स्थानाचे अधिपती मंगळदेव हे कर्मस्थानातनं गोचर करत आहेत. कर्मस्थानात गेलेले मंगळदेव तुम्हाला कामाचा जास्तीत जास्त वाढवण्याचा, वृद्धिंगत करून देण्याचा, नोकरदार वर्गाला कामाचा उरक वाढवण्याचा योग घडवून आणतील. तुमच्याकडनं परिश्रमही होतील आणि परिश्रमाचं श्रेय तुम्हाला नक्कीच मिळेल, कीर्ती प्रसिद्धी तुम्हाला नक्कीच प्राप्त करून देतील. याबरोबरच चतुर्थ स्थानाकडे वळूयात. चौथ्या घरावरनं मातृसौख्य पाहतो, त्यामुळे या स्थानाचे शुक्र महाराज हे अधिपती आहेत आणि शुक्रदेव भाग्यस्थानातनं स्वतःच्या राशीतून गोचर करत आहे. त्यामुळे आईसोबत सुसंवाद घडून येणं, तुमच्याकडून आईला जास्तीत जास्त आनंद प्राप्त करून देण्याचा तुमचा प्रयत्न या संपूर्ण महिनाभरामध्ये राहणार आहे. याबरोबरच वाहन वास्तूच्या सौख्या दृष्टीने विचार केला असता आधुनिक पद्धतीचे वाहन खरेदी करण्याचे योग तुम्हाला या संपूर्ण महिनाभरात प्राप्त होतील. याबरोबरच वास्तुसौख्याबद्दल विचार केला असता या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये एखादं चांगलं धार्मिक कार्य घडून येईल आणि त्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. याबरोबरच पंचम स्थानाकडे वळूयात. पाचव्या घरावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय ह्या गोष्टीचा विचार करत असतो. पाचव्या घरामध्ये बुधदेवांची रास आहे. बुधदेव शत्रू राशीत गेलेले आहेत, त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता अभ्यासामध्ये विशेष लक्ष द्या, कारण 1ली ते 10वी पर्यंत विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थी दशेतील विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना थोडासा कष्टमय राहणार आहे. अभ्यासासाठी जास्त एकाग्रता करावी लागणार आहे. मन सैरभैर होणं, संशयवृत्ती वाढणं किंवा अभ्यासाची चिकित्सा कमी होणं अशा काही गोष्टींमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं, त्यामुळे काळजी घ्या. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला मात्र अतिशय शुभ ग्रहमान आहे. कलात्मक कोर्सेस, त्याबरोबर लॉ किंवा संगणक क्षेत्रातनं कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेत असाल तर नक्कीच तुम्हाला हा महिना अगदी महत्त्वपूर्ण प्रगती करून देणारा आणि झालेल्या शिक्षणाचा उत्तम फायदा करून देणारा असा ठरणार आहे. याबरोबरच शिक्षणासाठी बाहेर राज्यात जायचं असेल, महत्त्वपूर्ण एखादं ॲडमिशन करायचं असेल तर नक्की तुम्ही ह्या महिन्यात करू शकता. ती कामे अगदी सहज रीतीने पूर्ण होतील आणि तुम्हाला मनोइच्छित स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यशसुद्धा संपादन होऊ शकतं, त्यामुळे नक्कीच प्रयत्न करू शकाल. याबरोबरच तुम्ही 7:30 जात आहात. 7:30मध्ये शत्रुत्व निर्माण होणं किंवा तुम्ही राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात कार्य करत असाल तर नक्कीच या दरम्यान तुम्हाला थोड्याफार प्रमाणात अडचणी, त्रास, संघर्ष घडून येणं असे अशुभ योग घडतात. तर मग यावर सगळ्यावरती मात व्हावी
एक उत्तमरित्या तुमच्याकडनं चांगलं कार्य, आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक कार्य घडून यावं यासाठी मी या व्हिडिओच्या शेवटी एक खास उपाय सांगणार आहे. तो तुम्हाला नक्कीच करायचा आहे. रोग आणि हितशत्रूंचा त्रास नक्कीच तुम्हाला या उपायामुळे कमी होऊ शकतो किंवा होऊ शकणार नाही. याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला हा महिना सर्दी, पडसे, कफ किंवा वाताचे विकार, तापाचे विकार किरकोळ प्रमाणात जाणवू शकतील पहिल्या पंधरवड्यात. दुसऱ्या पंधरवड्यात मात्र तुम्हाला तब्येतीसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी ह्या येणार नाहीत. याबरोबरच वैवाहिक जीवन तुमचं या महिन्यामध्ये अतिशय उत्तम राहणार आहे. जोडीदारासोबत सुसंवाद साधणं किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त होऊन त्यांना आनंद देण्यासाठी किंवा त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त धडपड करणार आहात, प्रयत्नशील राहणार आहात आणि त्यांना वेळ देण्याचा सुद्धा तुमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु त्यांच्याकडनं तुम्हाला कमी प्रमाणात वेळ प्राप्त होऊ शकतो, कारण त्यांना कामाचा उरक वाढवावा लागणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये एक यश संपादन करून देणारं ग्रहमान तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे प्राप्त होत आहे. त्यामुळे नक्कीच या आनंदाचा किंवा या संधीचा लाभ घ्यावा असे मी या माध्यमातून सांगू इच्छिते. प्रेम प्रणय या संदर्भात विचार केला असता प्रियकर किंवा प्रेयसीसोबत किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता राहू शकेल, पण मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांना वेळ देण्याचे योग घडून येतील. याबरोबरच भाग्य आणि करिअर या संदर्भात विचार केला असता भाग्यस्थानाचे अधिपती शुक्र महाराज, शुक्रदेव तिथेच असल्यामुळे अर्थात भाग्यस्थानात असल्यामुळे तुम्हाला भाग्योदय घडून आणतील. तुमच्या जीवनामध्ये नवीन करिअरची संधी उपलब्ध करून देतील, नोकरीची संधी उपलब्ध करून देतील आणि याचबरोबर उद्योग व्यवसायाला चालना प्राप्त करून देतील. आता उद्योग व्यवसाय कोणत्या प्रकारचे तेजीत चालतील या संदर्भातली थोडीशी माहिती घेऊयात. इलेक्ट्रॉनिक्स संदर्भातील तुमचं शॉप असेल, दुकान असेल तर नक्कीच ते अतिशय तेजीत येणार आहे. आणि याचबरोबर कापड दुकानदार, गोड पदार्थ, मादक पदार्थ, आम्ल पदार्थासंदर्भातील कुठल्याही प्रकारचे व्यवसाय तुमचे असतील, व्हेज नॉन व्हेज हॉटेल या संदर्भातील व्यवसाय असतील तर ते तेजीत चालतील. या संदर्भातील महत्त्वपूर्ण योग तुम्हाला आता घडून येणार आहेत. या महिन्यामध्ये मोठमोठी डील तुमच्याकडनं होणार आहेत, कारण भाग्येश भाग्यात असेल त्यावेळेस तुमच्याकडनं जास्तीत जास्त लाभाचे काम करून घेतले जातात. हा सुवर्ण संधीचा काळ आहे डिसेंबर महिना. याचा लाभ घ्या. मोठ्या गुंतवणुकी करणं, बँक प्रकरणे काही कामे अडकलेली असतील तर ती कामे मार्गी लागतील आणि शुभ कार्यामध्ये तुमचा सहभाग तुम्हाला नोंदवता येणार आहे. त्यामुळे नक्कीच हा महिना लाभासह प्रेम, आनंद वृद्धिंगत करून घेणारा ठरणार आहे. याबरोबरच सरकारी कुठल्या नोकरी संदर्भातील कामे असतील किंवा इतर काही सरकारी कामे जी रखडलेली असतील त्यामध्ये सुद्धा उत्तम यश आहे. ती कामे हाती घ्या, या महिन्यात पूर्ण होतील. व्यापाराच्या दृष्टीने विचार केला असता कागद, कापड किंवा आता मी सांगितल्याप्रमाणे उद्योग व्यापारामध्ये मोठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये नक्कीच करू शकता. तुम्हाला त्या गुंतवणुकीचा उत्तरोत्तर फायदा होऊ शकेल. लाभस्थानाकडे वळूयात. लाभेश गुरु महाराज हे मेष राशीतून परिश्रम स्थानातून गोचर करत आहेत. मीडिया क्षेत्र यामध्ये कीर्ती प्रसिद्धी प्राप्ती करून देणं, यूट्यूबर असाल तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होणं असे शुभ संकेत तुम्हाला प्राप्त करून देतील. गुरु महाराजांची कृपा होईल. तुमच्याकडनं खूप कष्टातनं पण अतिशय उत्तम प्रकारची धनवृद्धिंगत करून देणारं ग्रहमान सुद्धा याच डिसेंबरमध्ये प्राप्त होणार आहे. नक्कीच तुम्हाला हा सुखद अनुभव प्राप्त होईल आणि तो प्राप्त झाल्यानंतर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायला मला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास सुद्धा विसरू नका. याबरोबरच व्ययस्थानाचा विचार केला असता व्ययस्थानाचे अधिपती शनी महाराज हे लग्नस्थानात आलेले आहेत. त्यामुळे या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात हौसमौज करण्यासाठी किंवा एखाद्या आध्यात्मिक धार्मिक कार्यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी तुमच्याकडनं पैसा खर्च होऊ शकतो. असा सकारात्मक खर्च होण्याचेच योग आहेत. अपव्यय खर्चाचा होणार नाही. अशा पद्धतीने ग्रहमान तुम्हाला या संपूर्ण महिनाभर लाभत आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाची आहे ती उपासना आणि त्या उपासनेकडे आता जात आहोत. या महिन्यामध्ये चंपाषष्ठी येत आहे 18 डिसेंबर 2023 रोजी. 18 तारखेला तुम्हाला काय उपाय करायचा आहे हे समजून घ्या. तुमचे कुलदैवत जर खंडोबा असतील तर नक्कीच त्या देवाचं दर्शन घेण्यास तुम्ही जाण्यास विसरू नका. जर तुम्हाला शक्य नसेल जाऊन आपण चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाचं दर्शन घेणं तर नक्कीच तुम्ही या दिवशी
गोरगरिबांना यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान असे देऊ शकता. या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या भगवंतापर्यंत तुमची सेवा पोहोचवू शकता. याबरोबरच या दिवशी तुम्ही भैरव अष्टक वाचन करायचं आहे. काळ भैरव अष्टक वाचन केल्याने तुमच्या जीवनामधील संकट, शत्रुत्व कमी होईल आणि आरोग्याच्या ज्या काही किरकोळ तक्रारी निर्माण होणार आहेत या डिसेंबर महिन्यामध्ये त्या संपुष्टात येतील. नक्कीच हा उपाय करून पहा. तुम्हाला यश, लाभ, कीर्ती, आरोग्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या शुभाशुभ गोष्टी जीवनात घडणार आहे याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याचबरोबर तुम्हाला या वर्षाच्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये यश, लाभ, कीर्ती प्राप्त होणार आहे, कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी येणार आहेत ह्याही जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी माझा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. याबरोबरच तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, त्यावर मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला संपर्क साधू शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपणा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि दत्त जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.